वहिनी भाऊजी, आता आपण हसून राहिलो, पण खरं सांगू का, मला ना माझीच लाज वाटून राहिली. आपल्या नवऱ्याला वठणीवरती आणण्यासाठी मला हे असले डावपेच खेळायला लागून राहिले. पण आता तुम्हीच सांगा मी काय करू? हं? आज घरात कोणी नाही म्हटल्यानंतर यांनी बरोबर शन्याला घरी बोलवून घेतली ना. गुरु जे वागतोय त्याच्या त्याला भान कुठे? पागल झालाय तो त्या पोरगी मागे. खरंय, खरंच पागल झाली. काय चांगलं काय वाईट हे काही कळूनच नाही राहिलं यांना. भाऊजी, आपल्याकडे ना हे असंच असतं. पुरुषांनी ना काही केलं ना तरी चालतं, पण बाईनी काही केलं ना तर नाही चालत. एखादी बाई एखाद्या पुरुषाशी बोलली ना तरी तिच्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवले जातात. तिला वाईट बोललं जातं, तिला वाईट ठरवलं जातं. ही आपल्याकडची रीत. वहिनी, रीतीभाती आपण माणसंच बनवतो आणि आपणच चुकतो. प्लीज तुम्ही सगळ्या पुरुषांना एका रांगेत बसवू नका. सगळे पुरुष तसे नसतात. आधी गुरुही तसा नव्हता ना. तेच तर ना भाऊजी, हे नव्हते तसे, म्हणून तर आपण इतके सगळे प्रयत्न करून राहिलो ना. या शन्यानी तर पार वाट लावून टाकली सगळ्याची. त्यांना लक्षात कसं नाही राहिलं का आपलं लग्न झालंय, आपल्याला एक मुलगा आहे. लग्न असंच असतं का? हं? लग्न एक विश्वास असतो, वचन असतं, एक अलिखित करार असतो. पण नाही ना. पण ठीक आहे, त्यांना हे सगळं मान्य नसेल ना, तर मलाही विचार करावा लागेल. बकुळा मावशी, बास ना आता, किती झाडाल, झिजेल ती फरशी. झालं, पाय वरती घ्या ना. कोणत्यासाठी काय याचं करताय? आता ती तेवढी समोरची खोली झाली का? झालं माझं झालं. नाही नाही नाही, तिकडे तिकडे जाऊ नका तुम्ही. तिकडे जायची काही गरज नाही. हे एवढं केलं पुरेसं आहे. अहो, असं काय? ती नको खोली साफ कराया? नको, तिकडे जाऊ नका. तिकडे काय तिकडे काय हे हो ते पाल आहे तिकडे, म्हणून म्हणतोय. पाल? हा. पालीला मी नाही घाबरत. अहो, मोठमोठ्या पालीला मी घराबाहेर काढते. ही तर नटवी पाल आहे. नटवी पाल म्हणजे चिकटी पाल हो. अशी भिंतीला चिकटून राहते ना ती पाल. ती आपली शेड आहे कशी गुलमोड सोसायटीला चिकटून राहिली. जायचं नावच घेत नाही. आज जाते तिला बाहेर काढते. नाही बाहेर निघाली ना तर चांगली चेचून काढते बघा हो. तिला. नका नका चेचू बिचू नका. मी म्हणतोय नको, मला नाही आवडत ते. तुम्ही नका जाऊ तिकडे. तुम्ही एवढं झाडलं स्वच्छ केलं, वा किती छान झालं. आता जा ना तुम्ही. सांगतो. असं काय करताय हो साहेब? ताई वरण तिला मला अहो, काम असं अर्धवट टाकून गेले. नाही ओरडणार. मी सांगतोय ना, तिकडे जाऊ नका. तिकडे तो काय तो? हे हा तो माझा मित्र झोपलाय तिथे, म्हणून म्हणतोय नका जाऊ. कोण मित्र? तुम्हाला काय चौकशी हो? सांगतो ना मित्र आहे तो. आनंद आलाय, झोपलाय तो. तुम्ही जाल उगीच खुडबुड कराल, म्हणून म्हणतोय आता आता नका करू. जा ना तुम्ही. बास झालं एवढं. ठेवा ते बरं. जा. बघताय काय? सांग, काम नका करू सांगतोय तर आनंद व्हायला पाहिजे. तुम्ही जा ना आता. बास ना, मला जरा आराम करू द्या. डोकं दुखतंय म्हणतोय ना मी. जाते जाते तुमची मर्जी. हा. तुमचा मित्र उठला ना का मी रोप धाडा मला. मग मी येते आणि त्या पालीला बाहेर काढते आणि कशी चेचते बघा तिला. हा, ती खोलीत बाहेरच काढते मी तिला. बघा कशी ती. ते झाडू ठेवा, दार लावून जा नीट. गेली का? तू बाहेर काय आली साक्षी? तिने पाहिलं तर. मरू दे ती बकुळा, काहीतरी सोल्युशन काढ ना. तू बाहेर लॉक वगैरे कर. बाहेर लॉक? हो. पाहिलं, हे नाही सुचलं मला. हा ग्रेट. मी काम करतो, तो नवीन वॉचमन जॉईन झाला ना, त्याला जाऊन सांगतो आणि त्यालाच सांगतो बाहेरून लॉक कर, म्हणजे टेन्शनच नाही. आलोच. पण मी कसं बाहेर जाऊ? त्यालाच सांगू ना नंतर बाहेरून लॉक उघडायला. टेन्शन काय घेतेस? त्या माणसांना पैसे दिले ना की काय वाटेल ते करायला तयार होतं. तू अजिबात कुठेही जाऊ नकोस. दरवाजापाशी जाऊ नकोस. दरवाजा नीट लॉक करून घे. मी जातो, त्याला सांगतो बाहेरून लॉक लावायला लावतो. ओके? हा हा ओके. बाय. बाय. ताई ताई आली जेल. साहेब खाली गेले आणि ती पांढरी पाल आतमध्येच आहे. जावा तुम्ही.
आज सकाळपासून कोणी येतंय. चेक करूया पहिले. हे घ्या आणि सांगितलं तसं करायचं. ओके. पण मी आत्ताच पाहिलं काय? राधिका वहिनी आत्ताच लिफ्ट मधून वर गेल्या. काय? हो आत्ताच. बहुतेक तुमच्या घरी गेल्या असणार. मग अजून कुठे? तुम्ही आत्ता काय सांगताय? राधिका तू तू आत्ता? हो पण काय झालंय काय? नाही अशी अचानक परत कशी आलीस म्हणून विचारलं. अहो चिटणीस साहेबांचा फोन आला. चिटणीस कोण चिटणीस? अहो चिटणीस साहेब मला ऑर्डर देतात ते तुम्ही ओळखता ना त्यांना ऑफिस मध्ये. हा ते चिटणीस. पण त्यांनी कशाला फोन केला होता? अहो त्यांची ऑर्डर होती आजच डिलिव्हरी द्यायची होती. मी विसरूनच गेले ना. म्हटलं आजच देते त्यांना डिलिव्हरी. अगं पण मग त्यांना सांगायचं ना राधिका आज कशाला मी जाते पिकनिकला काहीतरी काम आहे सांगायचं. त्यांना म्हणायचं मी उद्या परवा करते म्हणून. असं कसं सांगायचं तर मी उद्या देते म्हणून? अगं तू पितेस ना. कामात कॉम्प्रोमाइज करायचं नाही हे तुम्हीच शिकवलं ना मला. आता तुम्हीच सांगा तुम्ही सिंगापूरला गेला होतात अतिशय महत्वाच्या कामासाठी. तेव्हा तुम्ही मला नेलं होतं का? नाही नाही माझा काही राग नाहीये पण कामाला महत्व द्यायचं हे तुमच्याकडनं शिकले की नाही मी. हो. आजच त्यांची डिलिव्हरी देते. अरे जावं लागेल का? मग चल ना मी लगेच सोडतो तुला गाडीनं दुकानात सोडतो. चल. नाही नको मी जाऊन आले दुकानात. 4 बायका तिथे कामाला लावल्यात 4 इथे कामाला लावल्यात. ग मग राधिका तू तिथे दुकानात थांबूनच त्यांच्याकडून करून घे ना काम. 4 बायकांना घरी बोलावून ठेवलंय ना. हा थांबा आता त्या येतच असतील त्यांच्यासाठी चहा मांडते. अगं पण इथे कशाला आता राधिका? अहो असं कसं एवढं मोठं ऑर्डर आहे एवढं मोठं काम आहे दोन्हीकडे चालू राहिलं ना तर कसं पटकन पूर्ण होऊन जाईल. आणि इथे बसतील ना कांडर. अगं ते आता घरात कशाला कांडप बिंडप? ते सोसायटी वाले काय नाही एका दिवशी चालतं. नाही चालत. सोसायटी वाले ऑब्जेक्शन घेणारच ना. आणि मुळात दुकानातलं काम घरी कशाला आणायचं? बाप्पा म्हणजे तुम्ही ऑफिसचं काम घरी आणतात ते चालतं? अहो कामच काय ऑफिसची मुलगी सुद्धा घरी आणली होती. म्हणजे मला तसं नव्हतं म्हणायचं पण आता एवढं मोठं काम आहे घेतलंय ना आता करायला पाहिजे की नाही. आणि काही नाही काही कोणी ऑब्जेक्शन वगैरे घेत नाही. मी माझ्या काकांना विचारून आले ना येता येताना. त्यांना विचारलं काका मी घरी काम केलं तर चालेल का? काका म्हणाले हो कर की. चांगले तू काका. नाही चांगल्या कामाला ना कधीच अडवत नाही पण काम वाईट असेल ना तर नेहमी अडवतात. अगं राधिका आल्या वाटतं बायका.